संजय राऊत सध्या बोलतायत, पाहूयात. ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका मागील 3 ते 4 दिवसांपासून सुरू आहेत आणि आज असं कळतंय की पहिल्या टप्प्यातील जे जागा वाटप आहे त्या संदर्भात चर्चा पूर्ण झालेली. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आहेत. असं म्हणता येईल की पहिल्या टप्प्यातले जागा वाटप चर्चा पूर्ण झाली. मुळात हे चुकीचं आहे की पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली आहे आणि आज 4था दिवस आहे. आम्ही 4 दिवस सलग बसतो. याच्यामुळे तुम्हाला यातलं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे की आम्ही सलग 4 दिवस सगळे प्रमुख नेते बसतो आणि याच्यामध्ये कोणताही टप्पा वगैरे न पार पडता 288 जागावरती चर्चा आहे. या जागा या क्षणी कोणाच्याही नसतात. 3 पक्षामध्ये जो जिंकेल, ज्याच्याकडे जिंकण्याची क्षमता आहे, तो त्या जागेवर लढेल. हे सूत्र आम्ही 3ही पक्षांनी, मित्रपक्षांनी ठेवलं आहे. लोकसभा फक्त 48 जागा होत्या महाराष्ट्रात. ते सहसोपं असतं. त्यातल्या काही जागा प्रत्येकाच्या ठरलेल्या असतात, इच्छुक कमी असतात. पण विधानसभा ही संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाच्या 288 जागा आहेत. त्याच्यामुळे या 288 जागांवरती विचार करताना आम्हाला त्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक घटकाचा विचार करावा लागतो आणि ती चर्चा अत्यंत योग्य पद्धतीनं, सुरळीतपणे आणि संयमानं सुरू आहे. एवढंच मी सांगेन. 288 पूर्ण झाली चर्चा. 288 जवळपास 288 वर पूर्ण झाली. चर्चे आता 4 दिवस आम्ही एकत्र बसल्यावरती बऱ्याचशा गोष्टी मार्गी लागतात. पण पुन्हा एकदा बसावं लागतं. अनेकदा काही जागांवरती परत आम्ही एक कॉल घेतो. प्रत्येकाची स्वतंत्र काही मतं असतात आणि त्या मतांचा विचार होतो. पण मला खात्री आहे की 288 जागांचं हे जे वाटप आहे ते पूर्णपणे शांततेने आणि सुरळीत पार पडेल. किती जागांवर संमती आहे? म्हणजे महाविकास आघाडीचे असे किती जागा आहे ज्यावर 3ही पक्षाची संमती आहे की शिवसेनेला किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला? आतापर्यंत तुम्ही 3 पक्षातून विधानसभेतल्या जागा वाटपाविषयी कुठे मतभेद वगैरे झाल्याचं कोणाकडून समजलं आहे का? किंवा काही कुठल्या जागेवर कोणी दावा केला? खालच्या स्तरावर लोक करत असतात. पण प्रमुख नेत्यांकडून अशा प्रकारे कधीही आतातायी भूमिका घेतलेली नाही. आमचा एकच सूत्र आणि फॉर्म्युला आहे, एकत्र लढायचं आहे आणि या महाराष्ट्रावर जे एक निर्दयी किंवा दरोडेखोर सरकार बसलेलं आहे त्यांना घालवायचं आहे. त्यासाठी कोणाला त्याग करावा लागला तरी आमची तयारी आहे. असं म्हटलं जातं की 200 जागांवर जवळपास संमती आहे. जर 200 जागांवर संमती झाली ही जर बातमी बाहेर आली असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे की 3 पक्षांनी 200 जागांवर 288 पैकी 200 जागांवर संमती केली किंवा सहमती झाली, ही कितीतरी मोठी बातमी आहे. पण तुम्ही दुजोरा देताय का त्याला? मी तर म्हणेन 288 जागावरती आमची सहमती आहे झालेली. प्रश्न असा आहे की आमच्यामध्ये, मी जो वारंवार सांगतो, मी असतील, नाना पटोले असतील किंवा जयंतराव पाटील वगैरे, अनिल देशमुख असतील, आम्ही जेव्हा सांगतो की आमच्यात काहीच वाद आणि मतभेद नाहीत, याचा अर्थ 288 जागांचं जागा वाटप हे सुरळीत पार पडेल. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवार साहेब असतील किंवा दिल्लीमधले काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, या तिघांना याची कल्पना आहे की जागा वाटपाच्या संदर्भात बैठका सुरू आहेत आणि त्या सुरळीत पार पडत आहेत. असं सांगितलं जातं की एक फॉर्म्युला आहे 100 आणि 88. खरंच अशा प्रकारे तुम्ही आधीच आम्ही कोणताही फॉर्म्युला समोर ठेवून जागा वाटप करत नाही किंवा निवडणुका लढत नाही. लोकसभेला सुद्धा कोणताही फॉर्म्युला नव्हता. ज्याच्या वाट्याला जागा आल्या त्या आम्ही लढलो. विधानसभेला सुद्धा कोणत्याही फॉर्म्युला किंवा सूत्राशिवाय आम्ही निवडणूक लढू की मला इतक्याच जागा पाहिजेत, आम्हाला एवढ्याच जागा पाहिजेत, हा फॉर्म्युला घेऊन आघाडीचे जागा वाटप होत नाही. 30 ते 35 अशा जागा आहेत जिथे 2 पक्ष किंवा 3 पक्ष हे दावा करतायत आणि त्यावर तिकडे दुसऱ्या टप्प्यात, जसं तुम्ही म्हणताय की टप्पे नाहीत, पण अशा प्रकारे वरिष्ठांसोबत चर्चा करून हा तिढा सोडवला जाईल. असं असू शकतं की होऊ शकतं की एखाद्या जागेवर एकापेक्षा जास्त पक्षाचे कार्यकर्ते, मी कार्यकर्ते म्हणतो, दावा सांगू शकतात, नेत्यांचा नाही, कार्यकर्ते म्हणतो मी. अशा वेळेला
आम्ही सगळे त्याच्यावरती पुन्हा पुन्हा बसून मार्ग काढू. खूप टोकाला जाईल का असं चित्र अजिबात नाही. आदळापट आहे का अजिबात नाही. त्यामुळे त्या राज्यातल्या दरोडेखोर सरकारला घालवायचंय, यासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी चालेल, अशी प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.